मी कृष्णा देवघरे अंजू या हृदयस्पर्शी कथेचं कथन करीत आहे. कथेचा लेखक व सादर करता मी स्वतः. या मराठी लेखकाला तुमच्याकडून प्रेम मिळेलच या अपेक्षित. तुम्हाला नम्र निवेदन, एक कळकळीची विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका बरं का. कथा सादर करीत आहे. आज हवेत जरा जास्तच गारवा होता. आकाशातून सूर्य परतीच्या प्रवासात होता, तरी आकाश देखणं दिसत होतं. रामची आई कौसल्या अंगाला शाल गुंडाळून डोळे मिटून शांत पौडल्या होत्या. रामची मुलगी अंजू शाळेतून परतायची वेळ होत आली होती आणि रामची पत्नी जानकी मस्त छानपैकी केसात गर्द लाल फूल खोचून ते ऑफिसमधून येतीलच म्हणून घरातून दरवाजापर्यंत ये जा करीत होती. संध्याकाळचे 5:30 झाली. त्यावेळी ती दरवाजाकडून परतून पुन्हा स्वयंपाक खोलीकडे जात होती. इतक्यात राम आला आणि लक्ष नाही या संधीचा फायदा घेत तिला चक्क उचलून आनंदाने नाचू लागला आणि म्हणाला, सुन साहेबा सुन, ये साहेबीन तू सुन. अहो बाबूची बायको कधी साहेबीन झाली काय? माझ्या नशिबात जैसा भी हो कैसा भी हो, मेरा पती मेरा देवता है. आज मला आकाश ठिंग झालाय. असं वाटतं संपूर्ण आकाशच माझ्या कवेत आलाय. अहो आकाश कवेत घ्यायला हरकत नाही. सध्या मी तुमच्या कवेत आहे आणि हा तुमचा हात, ती लाच सांभाळीत म्हणाली. ते काही नाही, मी बाबूचा साहेब झालो आहे. तुम्ही अनसाहेब? हो, मी साधा साहेब नाही, बँकेचा ब्रँच मॅनेजर झालो आहे. मी परीक्षेत मेरिट लिस्टमध्ये पहिला आलो. 8-15 दिवसात ॲज बँकेत जागा रिक्त होत आहे. शक्यतो मी येथेच लागण्याची शक्यता आहे. हा माझाच पायगुण. तिच्या आनंदाला उधाण आलं होतं. सीमाच उरली नव्हती. एकाएक तिच्या डोळ्यातून भरती आली आनंद अश्रूंची आणि अश्रूला वाट करून देत ती अशी गोड लाजली की लाजवंतीच्या हळुवार स्पर्श झालेल्या लाजवंतीच्या पानासारखी. आणि एकदम तिला कळलं की अजूनही राम तिला उचलूनच उभा आहे. हळूच लाज सांभाळीत ती म्हणाली, अहो जमिनीवर ठेवा की, मला माहीत आहे ही वेळ पलंगावर ठेवण्याची नाही. ती गोड लाजली. साहेबांना असं वागणं शोभतं का? काही क्षण थांबून तिने एकदम दचकल्यागत केला आणि एकदम म्हणाली, अंजू आली वाटतं. असं म्हणता बरोबर त्यानं तिला ताडकन खाली ठेवला आणि म्हणाला, कुठं आहे अंजू? येण्याची वेळ झालीच आहे, येईलच 2-3 मिनिटात. घरात आईसुद्धा आहे, फक्त डोळे मिटून आहे, पूर्ण झोपलेली नाही. मनाची नाही तर आईची तरी ठेवा, कळतं का? इतक्यात अंजू आली आणि पप्पाकडे बघत म्हणाली, क्या खूब लगते हो, बडे सुंदर दिखते हो. क्या बात है, आज बड़े खुश दिखते हो. ये अंजू, साला मैं तो बातों बातों में साहब बन गया. इतक्यात कौशल्या जागी झाली. ती उठली आणि म्हणाली, बाळ राम, इतकं खुश व्हायला काय झालं रे? अगं तुझा राम साधा बाबूचा साहेब झाला, बँकेचा ब्रँच मॅनेजर. आई मला आशीर्वाद दे. आईला चरणस्पर्श करीत राम म्हणाला. रामची गोड बातमी तिनं ऐकली आणि तिचे डोळे एकदम भरून आले. अश्रुपुसीत ती म्हणाली, तुझ्या बाबांचं स्वप्न होतं, तू बँकेचा मोठा साहेब व्हावा, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं कर्ज द्यावं, कोणतीही लाज न घेता. गरिबासाठी, शेतकऱ्यासाठी, सुशिक्षित बेरोजगारासाठी असलेल्या योजनेबद्दल त्यांना माहिती द्यावी, त्यांना कर्ज द्यावं. असं म्हणून ती क्षणभर थांबली आणि एकाएक तिच्या चेहऱ्याचे भाव बदलले आणि आलेला हुंदका तिनं ओठात बंद केला. ती पुढे बोलली, तुझे बाबा किरायानं रिक्षा घ्यायचे, दिवसभर चालवायचे. अर्धे पैसे रिक्षेवाल्याला आणि उरलेल्या पैशात आमचं घर चालायचं. त्यांनी स्वतःचा रिक्षा घ्यायचं ठरवलं होतं, पण बँकेचा मॅनेजर त्याला 500 रुपयाची लाच मागत होता कर्ज मंजूर करण्यासाठी. आमच्याजवळ कुठून येणार एवढी रक्कम? पण तुला शिकवण्याची त्यांची जिद्द एवढी जबरदस्त होती, ती तुझ्यासाठी दिवसभर कष्ट उचलायची. त्यांनी तुला आणि मला काहीच कमी पडू दिलं नाही. तुला BSc केलं, पण वशिला नव्हता. तू शेवटी बाबू झाला आणि तुझ्या बाबांचा आशीर्वाद तू आज ब्रँच मॅनेजर झाला. आता कोणत्याही तरुणाला ॲटोसाठी कर्ज दे, गरिबाला, शेतकऱ्याला
कर्जासाठी अडू नको रे बाबा, हीच तुझ्याकडून त्यांना खरी श्रद्धांजली असेल. आई, पुढे सांग ना, का थांबलीस? असं म्हणून राम आईच्या मांडीवर डोकं ठेवणार तोच अंजूनं मांडीवर डोकं ठेवण्यासाठी धाव घेतली. आजीच्या मांडीवर कोण डोकं ठेवणार? या खेळात अंजू जिंकली. आई, बाबांची गोष्ट पुढे सांग ना, मी असाच बसून ऐकतो. आजी, ये आजी, मला पण सांग ना आजोबाची गोष्ट. ती पुढे सांगताना म्हणाली, अशीच एक रात्र मी आजारी पडले आणि 2-3 दिवसात तूही आजारी पडलास. दवाखान्यात जाणे येणे सुरू झाले. औषधासाठी खर्च, डॉक्टरची फी, तुटपुंज्या कमाईत कसं भागणार? तुझे बाबा एकटे संसाराचा रथ ओढत होते. ते सकाळी 5 वाजता निघत आणि रात्री 10 वाजता परत येऊ लागले. तू आणि मी 10-15 दिवसात पूर्ण बरे झालो. असाच एक दिवस तुझे बाबा रात्री 11 वाजता घरी आले. त्यांचे डोळे लाल बुंद होते. शरीर घामाने पूर्ण भिजून गेलं होतं. घामाचे ओंघळ त्यांच्या चेहऱ्यावरून वाहत होते. मी त्यांचा घाम पुसीत असताना कळलं की त्यांच्या शरीराला ताप फणफणत आहे. तुम्हाला ताप चढलाय? मला ताप? छे छे, अगं माझ्या शरीराचं तापमानच जरा आधीपासून जास्तच आहे. हो, मी आजच इथं आली, मला माहीत नाही. बरं वाटत नाही म्हणून दवाखान्यात गेलो होतो. ही बघ तापाची गोळी. डॉक्टर म्हणाले 1-2 दिवसात पूर्ण ठणठणीत व्हाल. तुम्ही आराम करा, उद्यापासून मी काम शोधते. नाही कौसल्या, तू काम नाही करायचं. तू फक्त घरची कामं करायची आणि रामकडे लक्ष द्यायचं. हे बघा, मी भांडी घासीन, कपडे धुईन, कुणाचेही 4 पैसे माझ्या पदरात टाकेल. कुणीही 4 पैसे माझ्या पदरात टाकेल. नाही कौसल्या, गरिबी माणसाला लाचार बनवते. लाचार स्त्री म्हणजे कसायच्या हाती सापडलेली गरीब गाय असते. तिनं विषय बदलवला आणि म्हणाली, झोपा आता, उद्या बघू. असं म्हणत तिनं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि एकाएक तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धाऱ्या वाहू लागल्या. अश्रू बाजूला करीत ती स्वगत म्हणाली, किती काळजी घ्याल माझी, किती जपाल मला. विचार करून करून ती थकली, झोपी गेली. रामचे वडील पंढरी सकाळी 5 वाजता उठले. त्यांना खूपच अशक्तपणा जाणवत होता. चालताना तोल जात होता. त्यांना कळून चुकलं होतं, आपली प्रकृती खूपच खराब झाली आहे. ते लगेच सरकारी दवाखान्यात आले. डॉक्टर म्हणाले, आराम करा, ही औषधी इथं उपलब्ध नाही, बाहेरून आणावी लागेल. ते दवाखान्याच्या बाहेर आले. तिथं एक निंबाचं भलं मोठं हिरवं कंच झाड होतं. त्या सावलीत ते बसले. कौसल्या उठली. तेव्हापासून ती विचारात पडली, हे गेले कुठं, कुठे शोधू? सकाळचे 11 वाजले. राम कॉलेजमध्ये जायला निघाला आणि ती पतीच्या शोधात निघाली. प्रथम घरापासूनच जवळ असलेल्या भल्या मोठ्या सरकारी दवाखान्यात आली. तिनं त्यांचा शोध घेतला. ते दिसत नव्हते. सकाळचे 11:30 झाली. ते तिनं दवाखान्याच्या भिंतीवर टांगलेल्या घड्याळात बघितलं. त्याच ठिकाणी एका थोड्या अंतरावर एका खोलीत जाण्यासाठी 8-10 जणांची रांग लागली होती. तेथे एक कंपाऊंडर वेगाने आत शिरला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, याचे रक्त घेऊ नका, हा रोज रक्त देतो. अरे कोण आहेस तू? लवकर मरायचं आहे का? साहेब, फक्त एकदाच रक्त देऊ द्या. तो केविलवाना आवाज, एक आर्त टाहो. तो आवाज कौसल्याच्या कानी पडला आणि त्या आवाजाच्या दिशेने धावली. रामचे बाबा सकाळपासून तुम्हाला शोधित होते. इथं कशाला आलात तुम्ही? इथं तर रक्त दिल्या जातं. अगं, तब्येत बरी नाही म्हणून डॉक्टर साहेबांना दाखवित होतो. नाही ताईसाहेब, हे रोज रक्त देतात. रक्त देण्यासाठी कधी हिरवा तर कधी लाल फेटा बांधतात. हे सर्व हा माणूस स्वतःची ओळख लपवण्यासाठी करत आहे. याचा जीव वर आला आहे का? साहेब, मोठ्याने बोलू नका. आजच्या दिवस रक्त देऊ द्या. रिक्षाचे भाडे द्यायचे आहे. त्याशिवाय मला दिवसभरासाठी रिक्षा मिळणार नाही. आपल्या पतीकडे ती एकसारखी पाहतच राहिली आणि तिच्या डोळ्यातून भळभळ अश्रू वाहू लागले. आपल्या संसारासाठी हाडाचं काळं करणारा माणूस, की देव, की महात्मा? हे देवा, 7 जन्माचीच नाही, प्रत्येक जन्मी जोपर्यंत मला जीव म्हणून जन्माला घालशील तोपर्यंत याच पती मला दे, हाच पती मला दे. मला या महात्म्यांची अखेरपर्यंत फक्त सेवाच करायची आहे. तिचे अश्रू तसेच वाहत होते.
तिनं त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघितलं आणि ती त्यांना घट्ट बिलगलीच. या हृदय मिलनात श्रम, प्रतिष्ठा आणि त्याग, समर्पण होतं. 2 जीव एकात एक स्थिर झाले. हृदयाला स्पर्शून बांधणारे ते एक हृदय भेटच. त्या शांतता, सुख आणि आंतरिक प्रसन्नता होती. तो एक थांबलेला क्षण एकाएक निसटून बाहेर आला आणि त्याच वेळी त्यांच्या मुखातून रक्ताची गुळली बाहेर पडणार, पण ते कौसल्याला दिसू नये म्हणून मुखात बंद ठेवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, पण शरीराने साथ दिली नाही आणि त्याच्या पाठोपाठ रक्ताची दुसरी गुळली पडायला सुरुवात झाली. आता मात्र आंजोळीवर रक्त तिच्या पाठीवरून वाहू लागलं आणि तिचा साडीचा पदर रक्ताने भिजू लागला. तिला तो ओला स्पर्श जाणवला आणि तिनं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. रामचे बाबा पंढरी आपला चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. त्यांचा तो चेहरा आपल्या आंजोळीत घेत ती हळूच खाली बसली आणि त्या चेहऱ्याकडे केविलवाणी होऊन बघतच राहिली. एकसारखी तिच्या डोळ्यातून प्रचंड वेगाने उसळी घेत अश्रू वाहतच होते. ती आपले अश्रू थोपवण्याचा प्रयत्न करीत होती, पण तरी ते येतच होते एकसारखे. तिचा तो रडू आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा तो केविलवाना चेहरा त्यांच्याकडे जीव ओतून आषाढभूत नजरेनं बघत होता. त्याच वेळी तिला जाणवलं झिजून सुकलेला तो चेहरा अन ऊन पावसात भिजून वाळून करपून गेलेला तो चेहरा आज चंद्रासारखा शांत, एखाद्या निष्पाप निरागस बालकासारखा जाणवत होता. तो चेहरा तिनं आपल्या आंजोळीत घेतला आणि त्या चेहऱ्याकडे बघत असताना पुन्हा रक्ताची तिसरी गुळली बाहेर पडली. आपला रक्ताने भरलेला चेहरा दिसू नये यासाठी ते पुन्हा शेवटचा आटोकाट प्रयत्न करीतच होते. त्यांचा तो चेहरा, मुखातून उसळी घेणारी रक्ताची गुळली, श्वास घेण्यासाठी चाललेली धडपड बघून ती एकदम स्तंभितच झाली. तिच्या पायाखालची जमीन एकदम सरकलीच. ती संपूर्ण हादरलीच. तिच्या डोळ्यातून अश्रू येणं बंद झालं. ती एकटक शून्य नजरेनं त्यांच्याकडे बघतच होती, अगदी एखाद्या पुतळ्याप्रमाणे. ती बोलण्याचा जोर लावून प्रयत्न करीत होती, पण तिच्या मुखातून शब्द बाहेर येत नव्हते. तिची जी स्तब्ध अवस्था रामचे बाबा पंढरी यांना कळून चुकली. ती परमेश्वरा हात जोडीत म्हणाले, हे माझ्या देवा, माझ्या कौसल्याला बरं कर. त्याशिवाय माझा आत्मा माझ्या देहातून बाहेर पडणार नाही. तिला जाग कर देवा. असं म्हणून स्वतःला वेदनेत तरफडत असताना त्यांच्या मुखातून एक आर्त टाहो बाहेर पडला. जागी हो माझे कौसल्ये, जागी हो, जागी हो, उठ उठ माझे कौसल्ये, उठ. त्यांचा तो हृदय, मन, मंदिरातून निघालेला केविलवाना आर्त टाहो, त्यातला प्रत्येक शब्द न शब्द तिच्या मन, मस्तिष्क आणि मेंदूतील चेतनांना जागा करू लागला आणि ती एकाएक भानावर आली. तिनं गिळलेले थांबलेले अश्रू पुन्हा भडभड डोळ्यातून वाहू लागले. त्यांचा तो शब्द साधा शब्द नव्हता, तो तिच्या पतीचा शब्द होता. तिनं लगेच त्यांना जवळ घेतलं, त्यांच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि म्हणाली, मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. तुम्हीच माझा आधार आहात, तुम्हीच माझं सर्व काही आहे. तुमच्याशिवाय नाही जगता येणार मला. माझ्यासाठी तुम्हाला जगावं लागणार. ती धावतच इमर्जन्सी वार्डाचा शोध घेत होती. तिथल्या नर्स डॉक्टरांना विचारत होती. शेवटी तिनं त्यांना भरती केलं. रात्रभर ती देवाचा धावा करीत होती, पण नशीब कुणाला चुकलं नाही. अगदी सकाळी 6 वाजता डॉक्टर आले, तिच्याजवळ आले आणि म्हणाले, आम्ही शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना वाचवू शकलो नाही. हे ऐकताच एकाएक ती ओरडलीच. आक्रांत आक्रोश तिची गगनभेदी किंचाळी. हृदय सागरात भरती ओटीसारखी हेलकावत धक्के देत तिच्या मनावर गंभीर आघात करीत होती. तुटलेलं मन, कोलमडून पडलेली सर्व शक्ती, आव्हानांचा डोंगर तिच्यासमोर आवासून उभा होता. आज तिच्यासमोर आभाळ फाटलं होतं. तिचा आक्रोश पंचकृषीत मावत नव्हता. ती नुसती रडत नव्हती, तर एक लाचार दुबळी भिकारण होऊन अश्रूंना वाट मोकळी करून स्वगत म्हणत होती, अरे देवा, माझा देवच तू माझ्यापासून दूर नेला रे. आता मी कुणाच्या आधारावर जगू.
ते माझं भाग्य, तेच माझं सौभाग्य आणि तेच माझं वैभव होतं रे. असं म्हणत पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू भळभळ वाहतच होते, एखाद्या अखंड झऱ्याप्रमाणे. ती अश्रू सावरीत गतस्मृतीतून एकदम जागी झाली, तरी तिचे डोळ्यातून भळभळ अश्रू येतच होते. तिच्या त्या अश्रूकडे बघत अंजू म्हणाली, आजी, आजोबावर तुझा खूपच जीव होता. ती म्हणाली, हो बाळा. तिनं रामकडे बघितलं, त्याचेही डोळे पाणावले होते. काही वेळ असाच शांततेत गेला. रात्र झाली आणि नित्याप्रमाणे सकाळ उगवली. सकाळचे 10 वाजले. राम बँकेत जाण्यासाठी निघाला. इतक्यात अंजू म्हणाली, आई, मला आज खूप काम आहे. इना, मीना, रीना, टीना आणि झाडून सर्व वर्गमैत्रिणींना सांगायचं आहे बाबा ब्रँच मॅनेजर झाले म्हणून. ज्या मैत्रिणी शाळेत आल्या नाही त्यांना घरी जाऊन सांगायचं आहे, त्यामुळे मला घरी यायला उशीर होईल. घरात सर्वत्र आनंदी आनंद, नुसतं आनंदाला उधाण आलं होतं. तिनं घड्याळाकडे बघितलं, 6 वाजले. त्याच वेळी राम घरी आला आणि म्हणाला, अंजू शाळेतून नाही आली परत? अहो, तिला सर्वांना सांगायचं आहे बाबासाहेब झाले ते, आणि मी सुद्धा हळदी कुंकू ठेवलंय तुम्ही साहेब झाले हे सांगण्यासाठी. राम हळूच हसला, अगदी मस्तपैकी, आणि लगेच कपाळावर हात ठेवीत म्हणाला, एक अडचण आहे. कोणती? अगं, सर्व स्टाफनी मला पार्टी मागितली आहे या रविवारी. मग देऊन टाका की. ती खास शैलीत म्हणाली, अगं, नुकतंच घर बांधलं, अर्धा पगार घराच्या लोनमध्ये कटतो. कुटुंबाचा खर्च, पैसा आहे कुठे शिल्लक? किती खर्च येईल? कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये. अगं, फक्त ऑफिस स्टॉप बोलवून नाही चालणार, मॅनेजरची पार्टी आहे ती. आता कसं करायचं? दोघेही विचारात पडले. त्या दोघांचं बोलणं कौसल्यानं ऐकलं. घरातील आनंदी आनंद काही वेळ थांबलेला पाहून तिनं थोडा वेळ विचार केला आणि रामजवळ येऊन म्हणाली, बाळ राम, पार्टी करायची? मग चिंता करू नको, मी देईल पैसे. इतक्यात अंजू शाळेतून परत आली आणि म्हणाली, कशासाठी देणार पैसे तू? रामला पार्टी द्यायची आहे त्यासाठी. पण आजी, तू तर नोकरीवर नाही, तू कुठून देणार? तुझ्या आजोबांचे. आता पार्टीचा प्रश्न मिटला आणि पुन्हा आनंद उत्साहाला उधाण आलं. घरात सर्वत्र आनंदी आनंदकडे, इकडून तिकडे चोहीकडे. रात्रीच्या 8 वाजले. अंजू आजीच्या खोलीत नेहमीप्रमाणे अभ्यास करत बसली. त्यावेळी कौसल्या म्हणाली, अंजू, एक गुपित मी तुला सांगते, तुझ्या आजोबांचं. सांग सांग, पण कुणाजवळ सांगायचं नाही. अजिबात नाही सांगणार? दे टाळी. आजी खुशीत येऊन म्हणाली, तुझे आजोबा कुस्ती खेळायचे. मध्येच अंजू, तुझ्यासोबत? अंजूच्या त्या एका प्रश्नानं ती एकदम बावरली आणि तिच्या ओठावर अनोख्य लावण्य थरथरलं. जणू आयुष्याचा एकटेपणा त्या क्षणी कुठच्या कुठे दूर कुठेतरी पळत आहे असं तिला जाणवलं. त्यांच्या त्या गोड आठवणीत ती हरवलीच. त्या एका क्षणात तिच्या चेहऱ्यावर अनेक गुलाबी छटा उमटल्या. अंजू मात्र तिच्याकडे एकसारखी एकटक बघतच राहिली आणि लगेच तिनं 2 बोटांची टिचकी आजीच्या कानासमोर वाजवली आणि म्हणाली, हॅलो आजी, कुठं आहेस? रामच्या बाबाजवळ. आणि ती एकदम भानावर आली आणि म्हणाली, थोडं आयुष्य उकलून बघत होती. मध्येच अंजू म्हणाली, बरं पुढे सांग, कुस्तीचं काय झालं? आमच्या गावात राज्यस्तरावरच्या कुस्त्या ठरल्या. 3 तोळ्याचं सोन्याचं मेडल बक्षीस होतं. मग काय? पुढे सांग ना आजी. तुझ्या आजोबा चतुर, राजे छत्रपती शिवाजीसारखे, बुद्धिमान चाणक्यासारखे, बरोबर खेळता खेळता संधी मिळताच डाव साधून धोबी पछाड मारली आणि पैलवान 4 मुंड्या चित. वा वा वा, काय मजा आली असेल आजी. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. माझं तर विचारूच नको, मी हवेतच तरंगायला लागली. अगं, एकदम जनाची आणि मनाची सोडून नाचायला लागली मन. विजयाचा आनंद इतका सुंदर, गोड आणि मधुर असतो हे त्या दिवशी मला जाणवलं. हसता हसता थोडा वेळ असाच निघून गेला. ती उठली आणि पेटीजवळ गेली. पेटी उघडली आणि म्हणाली, हा दोघांचा फोटो आहे की नाही? तुझे आजोबा सुंदर, देखणे, नुसतं बघतच राहावंसं वाटतं. हे तर थोडे माझ्या बाबासारखेच दिसतात. मग त्यांचाच मुलगा आहे ना तो, त्यांच्याच सारखा दिसणार. पण माझ्या रामपेक्षा आमचे थोडे काकांभर सरसच होते दिसायला आजी. हे हो काय, माझे बाबा पण आजोबा इतके सुंदर आहे. बरं बाई, आहे, दोघंही बापलेकं सुंदरच आहे. आजी, एक सांगू? सांग ना. राग नाही येणार? नाही.
आजोबा तुझ्यापेक्षा सुंदर आहे. मग माझी पसंत लाखो में एक. आजी ते सोन्याचं मेडल दाखव ना. तिनं ते मेडल अगदी सुरक्षित पण तितकं जपून ठेवलं होतं. त्या मेडलकडे बघताना ती गोड हसली. तिच्या संपूर्ण शरीरावर माधुर्य तरंगत आहे. उत्साह, चैतन्य आणि उधाण तिच्या हात चौखोर उधळीत आहे असं स्पष्ट जाणवत होतं. त्या क्षणी ती गतव स्मृतीत हरवली. कुस्ती जिंकली. हजारो लोक टाळ्या वाजवित होते. तरुण तरुणी, बाया, माणसं एकच जल्लोष करीत होते. गावची शान पंढरी जिंदाबाद. त्यावेळी तिला इतका आनंद झाला की ते देहभान विसरली आणि थेट आखाड्यात जाऊन त्यांना घट्ट बिलगली, डोळे बंद मिटून. अंजू आजीकडे एकसारखी एकटक बघतच होती. पुन्हा अंजूनं टिचकी वाजवली आणि चिमटा काढीत म्हणाली, आजी डोळे उघड. हं असं म्हणत ती भानावर आली. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह पण त्याहीपेक्षा गोड लाज स्पष्ट जाणवत होती. ती स्वतःला सावरीत म्हणाली, हे आहे कुस्तीचं मेडल तुझ्या आजोबांचं. आजी काहीतरी आहे आज. आजी काहीतरी आहे. आज तुम्ही 16 वर्षाच्या तरुणीपेक्षा गोड, मधुर आणि सुंदर दिसत आहे. छे, असं काही नसतं पगलट. तिनं स्वतःला सावरलं. ते मेडल आता ती विकणार होती. तिच्या आयुष्याची ते गोड स्मृती, रेशमाच्या धाग्यात गुंफलेली, हृदयाला अगदी घट्ट बिलगून असलेली, तोडून न तुटणारी, कायम जुडलेली, हृदयाच्या आत, मनाच्या अगदी तळाशी साठवलेली एक अमूल्य खजिना होता तो. तिला कळलं की प्रेम कधीच मरत नसतं आणि प्रेमाला बिलगून असणारं नातंही कधीच तुटत नसतं, कायम असतं जन्मोजन्मी. कुटुंबाच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत असलेला आनंद, एक देखणी हिरवळ तिला हिरावून घ्यायची नव्हती आणि अगदी जड अंतकरणानं ते मेडल तिनं विकण्याचा निर्णय घेतला आणि म्हणाली, उद्या शनिवार आहे, तुझी सकाळची शाळा आहे, आपण दोघी सोनाराच्या दुकानात जाऊ आणि हे सोन्याचं मेडल विकून टाकू. 1 लाखापर्यंत सहज येईल. दिवस उजाडला. पाहता पाहता सकाळचे 11 वाजले. अंजू शाळेतून परत आली. तिनं हातपाय धुतले. ती जेवण करायला बसली. मीही जेवून घेते बाई तुझ्यासोबत, असं म्हणून कौसल्यासुद्धा जेवायला बसली. थोडा वेळ असाच निघून गेला. हळूच कौसल्या म्हणाली, चल अंजू. कुठं? अगं फिरून येऊ जरा मार्केटमधून. अंजू आजीला तिच्या रूममध्ये घेऊन आली आणि म्हणाली, नको आजी, नको विकू ते मेडल. तुझा खूप जीव आहे त्यात. तुझ्या आयुष्याच्या गोड आठवणी त्यात साठवलेल्या आहेत, केवळ आमच्या आनंदासाठी. रामचे बाबाच म्हणत होते, हे मेडल तुझंच आहे. अगं मी रामचं लग्नच धूमधडक्यात करणार होते हे मेडल विकून, पण त्यावेळी विचार केला, नुकतीच नोकरी लागली आहे. काही नोकरीचं कमी जास्त झालं तर पुढं बाळांपण येईल. आरोग्याचे कुठलेही कमी जास्त झालं तर गरीबाला कोण देतो पैसे, म्हणून नाही विकलं पुढे. मेडलकडे बघताना मी तुला पहिला आहे आजी. त्यात माझे आजोबा दिसतात तुला. तुझे आजोबा इथं आहे माझ्या हृदयात. ते माझं हृदय आहे बोरी, आणि माझं तन मन धन माझ्या रामचा संसार आहे बोरी. नाही हो म्हणत तिनं अंजूची समजूत काढली आणि त्यांनी सोनाराच्या दुकानात ते मेडल विकलं. त्याचे 10 लाख आले. त्याचे 1,10,000 आले आणि पार्टीची जय्यत तयारी सुरू झाली. रविवारची पहाट, घड्याळी 4 वाजले होते. कौसल्या खरबडून उठल्या उठल्या कामाला लागल्या. ती कुठं काय कमी पडत आहे यांच्याकडे तिचं बारीक सारीक लक्ष होतं. तिच्यासाठी आयुष्यातील पहिलाच मोठा आनंद सोहळा होता. रामचं लग्न तिनं पैशाअभावी सामूहिक लग्न सोहळ्यात पार पाडले होते. आता तिच्यासाठी चांगले दिवस आले होते. तिचा उत्साह इतका प्रचंड होता की तिच्या घरासमोरच सुंदर मंडप आणि त्यामध्ये लक्ष वेधून घेणारी रोषणाई व्यवस्थित केली होती. मध्यंतरी स्टेज करण्यात आली. त्यानुसार सजावट आणि बसण्याची व्यवस्था. स्वयंपाकाकडे तिचं विशेष लक्ष होतं. तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. माझ्या मुलाचं यश सर्वांना कळलं पाहिजे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ती तन मन आणि धन लागून पोट तिडकीनं काम करत होती. अंजू मात्र आजीच्या सोबत मदत करीत होती. रामची पत्नी जानकी मात्र आज शहरातले नामांकित मोठमोठे लोक येणार, शेजारी येणार, त्यांच्यापुढे आपण महाराणी दिसावं, अगदी रंभा उर्वशीपेक्षा कमी पडू नये या तयारीत होती. वेळ भराभर निघून जात होता. त्याच वेगाने कामंसुद्धा होत होती. सायंकाळचे 7 वाजले. पार्टीला सुरुवात होणार होती.
आता पार्टीला सुरुवात होणारच अशी वेळ आली. जानकी तर नटून थटून तयारच होती. अंजूने गुलाबी फ्रॉक घातला, त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसू लागली. रामने पांढऱ्या रंगाचा शूट घातला आणि बूटसुद्धा त्याच रंगाचा व्हाईट कलरचा घातला, त्यामुळे तो अधिकच देखणा दिसत होता. कौसल्याने तर वेळेवरच आपली तयारी केली. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. इतक्यात राम आवाज देत म्हणाला, चला. हो, मी तयारच आहे. जानकी पुन्हा एकदा साडी नीट करत म्हणाली, बाबा मी पण तयारच आहे. बाळ राम, मी पण तयारच आहे. घरातून निघताना सर्वप्रथम राम, त्यानंतर जानकी, नंतर अंजू आणि शेवटी कौसल्या एकामागून एक चालू लागले. त्यावेळी जानकीने एक नजर कौसल्याकडे फिरवली आणि चालता चालता अंजूला समोर करीत स्वतः थोडं मागं राहून कौसल्या म्हणाली, आई, तुम्ही केस पण व्यवस्थित लावलेले नाही. तुमचा अवतार बघा, चेहरा थकलेला. या पार्टीला शहरातील मोठमोठे श्रीमंत लोक येणार आहेत. शिवाय तुम्ही विधवा. कार्यक्रमात अशुभ व्हायला नको. शेवटी तुमच्या मुलाचाच कार्यक्रम आहे. तुम्ही तुमच्या खोलीत आराम करा. तुम्ही काम करून करून थकले आहात. ती तुमची खोली. एका क्षणात सुनेचा तो शब्द एखाद्या अनुभवांसारखा फुटावा आणि सर्व उद्ध्वस्त व्हावं. अगदी तसंच तिचं मन, हृदय आणि त्यातल्या भावना कवडी मोल होऊन कोलमडून पडल्या. शरीर सुन्न झाला. एका क्षणात सर्वच संपून गेलं. अगदी अटॅकने एका क्षणात मरणाऱ्या माणसाप्रमाणे. रख रख रगडून संसाराची राख अंगाला फासणारी आज तिचंच हृदय जळून खाक झालं होतं. अनुभवांचा आवाज येतो, लोक जमा होतात, हळहळ व्यक्त करतात, पण तिचा हुंदका त्याहीपेक्षा भयंकर असून निशब्द झाला. आणि सुनेने सुचवलेल्या शब्दाचं पालन करीत ती रूमकडे शांतपणे चालू लागले. धुमसणारे शब्द, चिरून फाडून रक्तबंबाळ झालेलं हृदय, त्यातून लाव्हा रसासारख्या उसळलेल्या वेदना हुंदक्याद्वारे प्रगट न होता डोळ्याद्वारे घळघळ वाहत होत्या. अगदी कधीच न संपणाऱ्या जिवंत झऱ्यासारख्या. ती स्तब्ध होऊन आपल्या खोलीत आली. अगदी शांत एखाद्या मृत शरीराप्रमाणे निमूटपणे खाली बसली आणि तिचं मन तिलाच विचारू लागलं, अरे आज तुझ्या या सिमेंटच्या पॉश घरापेक्षा माझ्या मालकानं स्वतःच्या हातावर उभारलेलं माझं पडकं कविलची पडवी खूपच छान. तिथं स्वयंपाक खोलीपासून तर अंगणापर्यंत माझा पूर्ण हक्क होता. मी मालकीन होती त्या घराची. खायला पूर्ण अन्न नसेल, पण प्रेमाचे शब्द होते. त्यांचं थोडं जरी दुखलं तरी मला दुरूनच कळायचं. तिथं जिव्हाळा होता, माज नव्हता. तिथं झोपायला पलंग नव्हता, पुरेसे पांघरून नसायचे, पण शब्द फुलांचे पांघरून होते. त्या कष्टात मी खूप श्रीमंत होते. तिथं माझ्या हक्काचा नवरा होता. आज श्रीमंत असूनही मी कवडी मोल आहे. पती हाच परमेश्वर असतो हे आज पुन्हा तू पटवून दिलं. स्वार्थासाठी स्त्रीची बाजू घेणारे बरेच लोक असतात. चुकलं तिथं हक्कानं सांगणारा फक्त नवराच असतो. निस्वार्थ हेतूने बायकोची बाजू मांडणारा फक्त एकच पुरुष असतो, तो म्हणजे नवरा. परमेश्वरा, तेच नातं तू माझ्यापासून हिरावून घेतलंस, असं म्हणून ती तोंड दाबून ओक्साबोक्सी रडू लागली आणि हुंदका दाबीत म्हणाली, राम माझं बाळ आहे. त्याचवेळी तिचा प्रति आवाज बोलतो, कौसल्या, राम तुझा बाळ आहे, पण तो जानकीचा पतीसुद्धा आहे. त्याचा एक स्वतंत्र संसार आहे. तुझी गरज संपली आहे. मुलं मोठी झाली आहे. त्यांना त्यांची हाऊस, मौज आणि मस्ती करायची आहे. पिकलं पान केव्हाही गळून पडणार, यापेक्षा दुसरी व्याख्या नाही तुझी. तुझ्या तक्रारीत जरा जास्तच वाढ झाली तर म्हातारपण आहे, प्रकृती बिघडणार. आम्हा तरुणांच्याच तर प्रकृती बिघडतात, तर तुझं काय घेऊन बसलीस? आता याची सवय कर. पुन्हा ती शांत झाली. काही वेळ शांततेत गेला आणि तिचं मन तिला सांगू लागलं, माझ्या पतीचे कष्ट वाया जाणार नाही. घर त्यांनी चालवलं. मी फक्त घर कामाव्यतिरिक्त फारसं काही केलं नाही. मी आणि माझा संसार हा त्यांचा आहे. ते माझ्याहीपेक्षा चांगले होते. त्यांचे सत्वगुण मुलात नाही तर माझ्या नातीत आल्याशिवाय राहणार नाही. काही वेळ ती पुन्हा शांत झाली आणि स्वगत म्हणाली, माझा राम मला थोडीच बोलला. सुनबाई बोलली, पण का? मला बोलण्याचा अधिकार फक्त माझ्या नवऱ्याचा आहे. त्यांनी मला हा संसार दिला. आयुष्यातला पहिला मोठा सोहळा, तेही माझ्या नवऱ्याच्या कमाईचा. नाही सहभागी होता आलं म्हणून काय झालं? दुर्नच बघता येईल. असं म्हणून ती हा सोहळा
कुठून बघता येईल याचा शोध घेत होती. तिनं दरवाजा उघडला. तोच सुनबाईचे शब्द पुन्हा तिच्या कानावर आदळले. तुमचा अवतार बघा. शिवाय तुम्ही विधवा. कार्यक्रमात अशुभ नको व्हायला. तुम्ही तुमच्या खोलीत आराम करा. ती तुमची खोली. पुन्हा दरवाजाजवळून ती परत फिरली आणि विचार करू लागली. हा सोहळा कुठून बघता येईल याचा ती शोध घेत होती. स्लॅबला लागून असलेली छोटीशी खिडकी, त्यातून रामचा सोहळा मला दिसेल याचा तिनं अंदाज घेतला. इकडे अंजू आजी दिसत नाही म्हणून आपल्या मैत्रिणींना सोडून त्या संपूर्ण सोहळ्यात प्रत्येक कान्याकोपऱ्यात जाऊन आजीचा शोध घेत इकडून तिकडे फिरत होती. शेवटी तिच्या मैत्रिणींनी तिचा शोध घेऊन तिच्यासाठी एक प्लेट घेतली. त्यात काजू किसमिस टाकलेला मुंगाचा शिरा, बुंदी लाडू, गुलाबजामुन, गरम भजे, दही बल्ला घेतला आणि तिच्या मैत्रिणी आग्रह करीत म्हणाला, चल खा. असं म्हणून एका मैत्रिणीने आग्रहाने घास तिच्या तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. तो घास तिनं नाकारला आणि म्हणाली, माझी आजी. म्हणत ती पुन्हा आपल्या आजीला शोधू लागली. शोधता शोधता ती आईजवळ आली आणि म्हणाली, आई, माझी आजी कुठं आहे? तिनं सफाईनं विषय बदलवला. अंजू, तुला भूक लागली असेल, तू जेवून घे. मला पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. आईने विषय बदलवला. पण का? त्या 8व्या वर्गातल्या अंजूला आईचे ते शब्द, चेहऱ्यावरील हावभाव कळायला वेळ लागला नाही. लगेच घरून निघतानाचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आईनं मला समोर करीत स्वतः मागे राहून माझ्या आजीला काहीतरी म्हटलं. त्यावेळी तिला तो प्रसंग नीटसा कळला नव्हता, पण आता मात्र तिला त्या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आलं. तिनं एकाएक तिचे पावलं धावतच आजीच्या रूमकडे वळले आणि ती आजीच्या रूमकडे पोचली. पाहते तर काय, खोलीत अंधार. बाहेरच्या प्रकाशाची आभा मात्र खोलीत होती. तोच तिचं लक्ष पलंग आणि त्यावर टेबल, त्यावर खुर्ची आणि खुर्चीवर स्टूल आणि त्या स्टूलवर आजी खिडकीतून आपल्या मुलांचा सोहळा बघत आहे. तिचं 14 वर्षाचं इवलंसं मन, मनातल्या भावना ओक्साबोक्सी रडू लागलं. आजीला कळू नये म्हणून तिनं हुंदका बाहेर येऊ दिला नाही आणि अश्रूला आवर घालीत म्हणाली, आजी, खिडकीला पकडूनच राहा, मी लाईट लावते. तिनं लाईट लावला आणि सावकाश आजीला खाली उतरवले आणि एकदम ती आजीला बिलगलीच. त्या दोघींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, अगदी मुसळधार पावसाप्रमाणे. ते अश्रू सुखाचे की दुःखाचे हेही मात्र कळत नव्हते. आजी, तू महान आहेस. कुणाला दिसू नये म्हणून तू लाईटसुद्धा बंद केले. पडली असती, हातपाय मोडला असतात तर. पुरी, आईची माया आई झाल्या वाचून नाही कळायची. अंजूनं पटकन विषय बदलवला. पार्टी अर्ध्यावर आली आहे. आजीला पार्टीत घेऊन जायचं, पण कसं? क्षणभर तिनं विचार केला आणि तिनं हळूच स्मित केलं आणि म्हणाली, अगं आजी, तिथं सगळे तुझी वाट बघत आहे. बाबा तर आई कुठं आहे, आई कुठं आहे सारखं सांगत आहे. तुझी सारखी आठवण काढत आहे. खरंच हे शब्द ऐकून तिला आकाश ठेंगणं झाला. वेड्या आईची वेडी ही माया. अंजूनं वेळी स्वतःला सावरलं, कारण तिथं तिची आठवण कुणी काढत नव्हतं. सर्वजण आपल्या मस्तीत मस्त होते. कार्यक्रमाचा मनसोक्त आस्वाद घेत होते. त्या 14 वर्षाच्या बाळ अंजूला आजी, बाबा आणि आई यातला फरक लक्षात आला. मुलाच्या सोहळ्यासाठी, केवळ कुटुंबाच्या आनंदासाठी, पतिप्रेमाचं प्रतीक, हृदयाला अगदी घट्ट बिलगून असलेलं सुवर्ण पदक तिनं विकलं. ते पदक विकताना तिची ती तळमळ, ती पुन्हा पुन्हा आठवू लागली. 8 दिवसात सतत तिनं आपल्या मुलाचा सोहळा कसा चांगला करता येईल यासाठी तिनं स्वतःला कसं झोकून दिलं. या सर्व घटना अंजूच्या डोळ्यासमोर एक एक करून पुढं सरकत होत्या. आणि माझ्या आईनं माझ्या आईची कवडीमोल किंमत ठरवली. माझ्या बाबाचा आईवरचा केवढा मोठा विश्वास. बाबांना या घटनेची पुसटशी कल्पनासुद्धा नाही. विचार करताना अंजू क्षणभर स्वतः ठरवली आणि स्वतःशीच म्हणाली, आईनं आम्हाला आदर्श शिकवावा. तीच आई जर चुकत असेल तर आम्हा मुलांच्या संस्काराचं काय, या कुटुंब व्यवस्थेचं काय? देवच मालिक आहे. लगेच अंजूनं स्वतःला सावरलं आणि म्हणाली, अगं आजी, बाबा तुझी सारखी आठवण काढत आहे. आई कुठं आहे, आई कुठं आहे? तू जर सोहळ्यात सहभागी झाली नाही तर बाबा इथे येणार, हे नक्की. अगं, बाबांनीच मला तुला आणायला सांगितलं. त्या क्षणी तिला तो पार्टीतील प्रसंग आठवला.
बाबा आजी दिसत नाही. अगं असेल कुठेतरी थकून बसली असेल खुर्चीवर. मला पाहुण्यांचं स्वागत करू दे, मध्ये मध्ये करू नकोस. एक क्षण ती थांबली आणि स्वगत बोलू लागली. आईचा एक शब्द तिच्या मनाला किती लागला असेल की तिनं स्वतःला एका खोलीत बंद केलं. किती रडली असेल माझी आजी. पण सर्वांच्या आनंदासाठी अश्रू आणि हुंदका दोन्ही दिसू दिल्या नाही. ही आहे मर्यादा. खरंच माझ्या आजीतच राम आहे, माझ्या आजीतच घनश्याम आहे. माझ्यासाठी माझी आजीच एक तीर्थस्थान आहे. ती पुन्हा थांबली, पुन्हा क्षणभर विचार केला आणि म्हणाली, आजी चल लवकर, बाबा माझ्यावर रागावतील. आजीला आणायला गेली आणि बसली गप्पा मारत. गोष्टम कुठली, चल. पण थांब आजी, अशी जाणार तू? तुझ्या मुलाचा कार्यक्रम आहे, शहरातील नामवंत लोक आले आहेत आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा आहेत, आणि तू अशी जाणार? मग कशी जाऊ मी? केवळ 5 मिनिटातच तुझी वेणी, फणी, नट्टा पट्टा, पावडर, लाली गाली तुझ्या लावून देते. अगदी छानपैकी तुला सजवून देते. असं म्हणून अवघ्या 10-15 मिनिटातच आजी तयार झाली. तिच्या जांभळ्या रंगाची साडी, पदर टाचलेला, चेहऱ्याला साजेल अशी केशभूषा. एकंदरीत आजी आज एकदम खुलून दिसत होती. त्यावेळी अंजू आजीला बघत म्हणाली, आजी आज आजोबा असायला हवे होते, एकदम फिदा झाले असते. नातीनं काढलेला गोड चिमटा त्यांच्या ओठावर गुलाबी हास्य फुलवून गेला. त्याचवेळी आजीचा हात घेऊन ती पटपट चालायला लागली. चालता चालता ती म्हणाली, हे बघ आजी, मी सांगेल तसंच वागायचं, तसंच बोलायचं. मी जे बोलते ते मला माझ्या बाबांनी सांगितलं आहे, तेच मी तुला करायला लावत आहे. शहाण्या बाळासारखं मी म्हणजे तुझ्या मुलाच्या सांगण्याप्रमाणे करायचं. माझा राम मला कसा विसरेल. असं म्हणून ती भरभर चालत होती. अवघ्या 3-4 मिनिटात घराला लागूनच असलेल्या कार्यक्रमस्थळी आल्या आणि क्षणाचाही विलंब न करता अंजूनं तिला स्टेजवर नेलं. स्टेजवर माईक होताच तिनं माईक हातात घेतला आणि म्हणाली, या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या बंधू आणि भगिनींनो, माझ्याकडे लक्ष द्या. आत्तापर्यंत पार्टीचा आनंद सन्माननीय व्यक्तींनी घेतला, ती फक्त एक झलक होती. खरा कार्यक्रम आत्ता सुरू होत आहे. एकदा माझ्या आजीसाठी टाळ्या. जमलेल्या सर्व व्यक्तींच्या नजरा स्टेजवर खिळल्या आणि एकदम टाळ्या वाजू लागल्या. राम आणि जानकी एकदम विस्मयाने बघू लागली. हे काय आहे? अंजूनं आजीला खुर्चीवर बसवलं आणि पुढे म्हणाली, मी अंजू, वर्ग 8मध्ये शिकते. माझ्या बाबांच्या यशाच्या सन्मानार्थ हा आयोजित कार्यक्रम असला तरी या यशाचं श्रेय माझी आजी कौसल्याकडे जातं. माझी आजी म्हणजे बाबांची आई, माझी आई जानकी यांची सासूबाई. आपण सर्व माझ्या आजीचा वाढदिवस इथं साजरा करणार आहोत. या शुभ मंगल प्रसंगी माझे बाबा ते विसरले नाहीत. आजीच्या वाढदिवसाची सर्व जबाबदारी आई आणि बाबांनी माझ्यावर सोपवली आहे. माझी आजी वयाच्या 65 वर्षात पदार्पण करीत आहे. माझी आजी सर्वांगीण सुंदर आहे. आज सर्वप्रथम माझे बाबा आई इथं येतील आणि वाढदिवसाचा विधी पार पाडतील. त्याचवेळी अंजूची मैत्रीण लगबगीनं स्टेजवर चढली आणि तिनं टेबलवर केक ठेवला. अंजू म्हणाली, किती उशीर केक आणायला? मैत्रीण अंजूच्या कानात पुटपुटली, अगं तू जसं आजीचा वाढदिवस म्हटला तसा मी धावतच त्यांच्या दुकानात गेली आणि हा केक आणला. बरं झालं, केक तयारच होता आणि वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. तुम जिओ हजारो साल हे गीत अंजू आणि तिच्या मैत्रिणींनी गायले. केक कापला गेला आणि अंजू, बाबा, आई यांनी आजीला चरणस्पर्श केला. राम, जानकी आणि अंजू यांनी केकचा एक तुकडा आजीच्या तोंडात टाकला. त्यावेळी तिने एक नजर आईबाबावर टाकली. आपण चुकलो आहो यांची जाणीव त्यांना झाली. याचं स्पष्ट चित्र त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं होतं. अंजूनं पुन्हा माईक हाती घेतला आणि म्हणाली, माझे बाबा आज जे उच्च पद भूषवित आहे ती माझ्या आजीची पुण्य आहे. मर्यादा, सौजन्य आणि मधुरता हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आज माझी आजी 2 शब्द सांगणार आहे. आजी अंजूकडे बघतच राहिली. नातीचा मान म्हणून ती बोलायला उठली आणि बोलू लागली, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, 2 घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. जीवनात वाद नको, संवाद हवा असतो. सन्माननीय पाहुण्यांनो, आई कुणाची असो, रामाची असो
अथवा रावणाची, कृष्णाची असो अथवा कंसाची, आईची माया मुलासाठी सारखीच असते. त्यात भेदभाव मुळीच नसतो. आईचं वात्सल्य आणि बापाचं कर्तव्य यातून मुलाची जडणघडण होत जाते. कधीकधी वडिलाची व्यस्तता, वाढता कामाचा ताण, कधी गरिबी तर कधी बाह्य तणाव, यात कधी घरासाठी जुळवाजुळव, भविष्याची चिंता, मुलाच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आणि त्याचा व्यवसाय किंवा नोकरी लागेपर्यंत बापाची तळमळ जी स्त्री जाणते त्याच घरी सुख, शांती आणि समाधान असते. ज्या घरी स्त्रीची वाणी कुटुंबासाठी मधुर असते त्या घरी लक्ष्मीचा वास असते. वाणीत कठोरता अपशब्द, त्या घरी पैसा असूनही अशांती असते. वाणीत कठोरता अपशब्द, त्या घरी पैसा असूनही अशांती असते. पत्नी घरची सुंदरता, मधुरता आणि मांगल्य आहे, तर पुरुष घरचं अस्तित्व आहे. पत्नी घराची सुंदरता, मधुरता आणि मांगल्य आहे, तर पुरुष घराचं अस्तित्व आहे, हे कधीच विसरून चालणार नाही. यशोदेचा किंवा देवकीचा कृष्ण जरूर म्हणा, पण यमुना नदी तुडुंब भरून असताना यमुना पार करणारा वसुदेव मात्र विसरू नका. कौसल्येचा राम जरूर म्हणा, पण रामसाठी तरफडून मरणारा दशरथ नावाचा बाप मात्र विसरू नका. बाप मुलामुलींच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करतो, तो अगदी सहज, पण इतरांना दिलेले 100 रुपये तो आठवणीत ठेवतो. क्षुल्लक गोष्टीला महत्त्व देऊन घरात बापाचं अस्तित्व कमी करू नका. घरात बापाचं अस्तित्व जिवंत ठेवण्याची प्रथम जबाबदारी आईची आहे. जी स्त्री अहंकारी असते तिला आपली छाप घरावर पाडायची असते. येथेच घराचं अस्तित्व धोक्यात येते. त्याआधी तिचं मांगल्य, मधुरता आणि सुंदरता नष्ट झालेली असते. त्याशिवाय पतीचं अस्तित्व नष्ट होऊ शकत नाही. वयाच्या 20 वर्षापर्यंत माझं पालनपोषण माझ्या आईबाबांनी केलं. आज मी 65 वर्षाची आहे. वयाच्या 45 वर्ष माझं पालनपोषण माझ्या पतीने केलं. म्हणून पती माझा देव आहे. देतो तो देव. हा राम माझा आहे, सुनबाई माझ्या आहेत, अंजू माझी नात आहे. हा संसार माझा आहे. हा संसार माझ्या पतीनं मला दिला आहे. मी त्यांच्या घरी आले, त्यांचं घर माझं झालं. मी मालकीन झाले, ते माझे मालक बनले. हे तत्त्व ज्या स्त्रीला कळते तेथे समाधान, शांती, सुख नांदते आणि आनंदी आनंद असतो. मग संकटे कितीही येवो ते परतून जातात. यापेक्षा अधिक काय बोलू? मी जशी जगले तेच बोलले, असं म्हणून आई कौसल्या हिने आपल्या शब्दाला विराम दिला. कौसल्येचा शब्द न शब्द त्या कार्यक्रमात आलेल्या प्रत्येकाच्या हृदयाला भिडला होता. तिथला प्रत्येक व्यक्ती तिच्याकडे आदराने बघत होता आणि अभिनंदन करीत होता. राम, तू फार भाग्यवान आहेस. तुला इतकी बुद्धिमान, तेवढी संस्कारित आई मिळाली. तेथे आलेला प्रत्येक व्यक्ती आईचा आशीर्वाद घेण्यासाठी अगदी शिस्तीत रांग लावून रामच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होता आणि तिचा आशीर्वाद घेत होता. काही वेळात कार्यक्रम संपला. राम, जानकी, अंजू आणि कौसल्या घरी आले. अंजूने आजीला पाटावर बसवले. ती स्वयंपाकघरात गेली. तिनं संपूर्ण अन्नाने सजवलेलं ताट आणलं आणि म्हणाली, आजी, मला माहीत होतं सर्व कार्यक्रम झाल्याशिवाय तू जेवणार नाही, म्हणून मी सर्व पदार्थ तुझ्यासाठी आधीच काढून ठेवले. आजी, मला हे सर्व पदार्थ तुला कार्यक्रमात अगदी गरम गरम पोळी आणि सर्व पदार्थ जेवू घालायचे होते, पण जाऊ दे. आजी, रोज तू मला भरवते, आज मी तुला भरवते, असं म्हणून तिनं आजीच्या तोंडात घास दिला. त्यावेळी राम आणि जानकी अंजूकडे बघतच राहिली. जे काम जानकीनं करायला हवं होतं ते अंजूनं केलं, याची जाणीव जानकीला झाली. ती भावूक होऊन म्हणाली, अंजू, तू आज माझ्यापेक्षा मोठी झालीस. जे मी तुला शिकवायचं ते तू मला शिकवलं. कुठे शिकली पोरी हे सर्व? ती म्हणाली, आजीच्या कुशीत. आजी आणि नात दोघी एकमेकींना भरवीत होत्या. तो अपूर्व आनंद सोहळा बघून जानकी आणि राम यांचे डोळे उघडले आणि आनंदाने भरून आले.